शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सिद्धार्थ खरात यांची उमेदवारी जी आहे घोषित झालेली आहे। ते आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? आपली उमेदवारी या ठिकाणी घोषित झालेली आहे, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? जय महाराष्ट्र। मेहकर मतदारसंघामध्ये मला उमेदवारी देण्यासंदर्भात मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे इच्छुकता दर्शवली होती। माझा 30 वर्षाचा प्रशासकीय सेवेचा अनुभव, या दरम्यान मी केलेला जो काही सामाजिक स्वरूपाचा शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने केलेलं जे काम आहे, या सगळ्याचा आढावा घेऊन आमच्या पक्ष संघटनेतील खालच्या सगळ्या पदाधिकाऱ्यापासून ते जिल्हा ते विभागीय पातळीवरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मेहकर विधानसभेची जी काही उमेदवारी आहे ती माझ्या गळ्यामध्ये त्यांनी टाकलेली आहे। आपण गेल्या कित्येक दिवसांपासून या मतदारसंघामध्ये फिरत आहात। लोकांच्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेत आहात। काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत? गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी विद्यमान आमदार हे काम करत आहेत। काय उणिवा जाणवल्या या ठिकाणी? मी गेल्या 3-4 महिन्यामध्ये खूप वेगाने सर्व दूर मतदारसंघामध्ये जातो आहे, फिरतो आहे। जे काही मतदार बंधू आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय। समाजातील विविध घटकांशी, त्यांच्या नेत्यांशी मी चर्चा केली आहे। या 15 वर्षामध्ये या सगळ्या मतदारसंघातील जनतेचा एक प्रकारे भ्रमनिराश झालेला आहे। तेच विषय घेऊन उगाळत त्यांनी काढलेलं आहे। जातीपातीचं राजकारण, धर्मांधतेचं विष यांनी काढून आतापर्यंत समाजामध्ये भेद निर्माण करून तोडा आणि फोडा या नीतीनं या ठिकाणी यांनी सत्ता उभवलेली आहे। या दरम्यानच्या काळामध्ये विकासाचं ॲज सच कोणतंही मॉडेल यांनी आणलेलं नाही। नाविन्यपूर्ण सोडा, नाविन्यपूर्ण तर यांच्या कल्पनेतही नाही। नाविन्य काय म्हणतात हे यांना माहीतच नाही आहे। परंतु जे काही रुटीन आहे, जे काही ट्रॅडिशनल स्वरूपाचे सुद्धा विकासाचे कामकाज जे करायला पाहिजे ते सुद्धा यांनी केलेलं नाही। मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यामध्ये पांदण रस्ते नाही, जायला रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत, रस्ते नाहीत, दळणवळणाचे अभाव आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र जर तुम्ही बघाल तर अक्षरशः उकिरड्यासारखे झालेले आहेत। विद्यार्थ्यांसाठीचे जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत, त्या ठिकाणी टॉयलेट्स नाहीत, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खोल्या नाही आहेत, त्याचा क्रीडांगण नाही आहे, त्यांना भिंती नाही आहेत आणि शिक्षणाचा दर्जा सुद्धा अतिशय खालावलेला आहे। हा जो दर्जा आहे तो प्राथमिक शाळेपासून तर तो PG पर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत सगळ्या शैक्षणिक केंद्रामध्ये झालेला आहे। नवीन कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा या ठिकाणी आलेल्या नाहीत। अभियांत्रिकीचं शिक्षणाच्या कोणत्याही सोयी नाही आहेत। कौशल्य शिक्षणाच्याही कोणत्या अशा संध्या या ठिकाणी देण्यात आलेल्या नाहीत। रोजगाराभिमुख कोणत्याही प्रकारचं शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल, संध्या असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीनं काही पर्याय असतील, इथला मुलगा, इथला विद्यार्थी या भागातून महाराष्ट्र पातळीवर जाण्यासाठी, उद्योगधंदा करण्यासाठी, इथला शेतकरी मोठा होण्यासाठी, त्याच्या शेतीच्या उत्पन्नाला प्रोसेसिंग करण्यासाठी, नवीन उद्योग येण्यासाठी, MIDC जी काही कागदावर आलेली आहे ती MIDC मध्ये उद्योग येण्यासाठी यांनी काहीही अगदी केलेलं नाही। त्यामुळं जैसे ती परिस्थिती 15 वर्षापासून आहे। केवळ जाती आणि पातीचं राजकारण करून आणि जातीमध्ये विष काढून केवळ त्याचं त्यांनी राजकारण करून, त्याचं भांडवल करून 15 वर्ष यांनी उभवलेले आहेत आणि विकासाच्या नावानं अक्षरशः मायनस आहे। 15 वर्ष नाही, मी नेहमी म्हणतो की 50 वर्ष यांनी हा मतदारसंघ मागे नेऊन ठेवलेला आहे। प्रशासनातील आपला 30 वर्षाचा जो प्रदीर्घ जो काळ या ठिकाणी आपण काम केलेले आहे प्रशासनाबद्दल, आपण पहिल्यांदाच या ठिकाणी राजकारणात उतरत आहात आणि आपल्याला उमेदवारी मिळाली आहे। आपण जनतेशी संपर्क साधत आहात। तसाही आपला जनतेशी संपर्क प्रशासकीय कामात असताना तो आहेच, परंतु राजकारणात आल्यानंतरचा जो बदल जो आहे तो कसा नेमका? हे बघा, मी पॉवर हाऊस असलेल्या मंत्रालय जे आहे आपलं, हे महाराष्ट्राचं पॉवर हाऊस आहे आणि त्या पॉवर हाऊसमध्ये मी 30 वर्ष काम करतो आहे आणि मी फील्डवरती काम नाही केलेलं, मी मंत्रालयातच काम केलेलं आहे। त्या पॉवर हाऊसमध्येच मी काम केलेलं आहे। म्हणून तिथे येणारे प्रस्ताव, तिथे येणारी धोरणं, तिथे ठरणारे काही कॅबिनेट, त्या ठिकाणी जे काही पॉलिसीज होतात ॲक्च्युली त्या संदर्भात मला सगळी माहिती झालेली आहे। मी अगदी कक्षाधिकारी, अवर सचिव, उपसचिव, सहसचिव
या व्यतिरिक्त माननीय राज्यमंत्री, माननीय मंत्री, माननीय केंद्रातले मंत्री यांच्याकडे सुद्धा खाजगी सचिवांसारखी कामं केली आणि या दरम्यानच्या काळात सुद्धा लोकांशी माझा संपर्क राहिलेले, लोकांचे प्रश्न, लोकांच्या भावना, त्यांच्या आशा, आकांक्षा ह्या ज्या आहेत त्या मी पाहिलेल्या आहेत, त्या सोडवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सहभाग दर्शवलेला आहे. अनेक कॅबिनेटचे प्रस्ताव मी मांडणी केलेली आहे, अनेक ऍक्ट केलेले आहेत, कायदे केलेले आहेत, धोरणं ठरवलेली आहेत, मंत्रिमंडळाचे प्रस्ताव मी मांडलेले आहेत आणि हे सगळे ग्रामीण भागातील जनतेशी, गावगाड्यातील लोकांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने ही कामं झालेली आहेत. त्यामुळं गावचे प्रश्न, लोकांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न, डेव्हलपमेंटचे प्रश्न हे कसे सोडवायचे या संदर्भात हेच तर मी शिकलेलो आहे तिथे. आणि मी गावगाड्यातला असल्यामुळं, ग्रामीण भागाशी जोडलेलं असल्यानं, माझी नाळ ग्रामीण भागाशी असल्यामुळं, शेतीमध्ये, शेणामध्ये, मुतामध्ये, मातीमध्ये मी हात घातलेला असल्यामुळं, काम केलेलं असल्यामुळं, या सगळ्या जाणीवा माझ्यामध्ये असल्यामुळं याचा जो काही मला आलेलं ज्ञान आहे, अनुभव आहे, याचा फायदा मला असं वाटतं की मी लोकांना करून द्यावं. आणि म्हणून मी राजकीय जे काही व्यासपीठ आहे ते निवडलेलं आहे. आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्याकडे मी चर्चा केली तेव्हा त्यांनी माझं स्वागत केलं आणि मला काम करायला त्यांनी सांगितलं. या संदर्भामध्ये मी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे. या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून एकच आमदार आहेत. त्यांच्याशी आता आपली कशी लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे भविष्यामध्ये? नाही, जे 15 वर्षापासून जे आमदार आहेत, मी या संदर्भात सांगू इच्छितो की ते माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामुळं त्या ठिकाणी ते 15 वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. आज रोजी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर नाही. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत जे काही 40 अलीबाबा के 40 चोर जे काही निघाले त्याच्यामध्ये हे एक निघाले आणि ते 40चं लोन हे आमच्या इथपर्यंत आलेलं आहे. त्यामुळे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात नसल्यामुळं त्यांचा पक्ष कोणता आहे आणि त्यांचा विचार कोणता आहे ते त्यांना माहिती आणि हे कोणत्या दिशेने जात आहे हे जनतेला सुद्धा कळलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातली जनता जी आहे, या मतदारसंघातली जनता जी आहे ती ज्ञानी आहे, सुज्ञानी आहे, विचार करणारी आहे, समंजस आहे आणि संस्कृती जपणारी आहे, अध्यात्म मानणारी आहे आणि आपली परंपरेशी ती नाळ बांधणारी ही आपली इथली जनता आहे. आणि त्यामुळे हे जे काही घडलं, हे जे काही वागलेलं आहे ते कुणालाही पटलेलं नाही आहे. बरं, यांना कुठल्याही प्रकारचं काही कमी नव्हतं तरी सुद्धा यांनी हे जे केलंय, विकास तर केला नाही, त्याच्या उपरोक्त यांनी हे असं उपद्व्याप केलेले आहेत. त्यामुळे हे लोकांना आवडलेलं नाही. त्यामुळं माझा यांच्या समवेत कोणत्याही प्रकारचा संघर्ष वगैरे काही होणार नाहीये. ही निवडणूक पूर्णतः एकतर्फी आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. निश्चितच. तर हे होते आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर विधानसभेचे उमेदवार, ज्यांनी ही निवडणूक जनतेने आता हाती घेतली आहे आणि जनताच पुढचा आमदार ठरवणार आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.